नमस्कार मंडळी, आज आपण करतो एक चाटचा पदार्थ, तो म्हणजे करणार आहे आज आपण रगडा पॅटीस. आणि आपल्या रगडा पॅटीसची चव ना जशी गाडीवर मिळते ना तसंच आपला रगडा पॅटीस होणार आहे. कारण जे गाडीवरचे दादाजी चटणी रगड्यामध्ये घालतात ना तीच चटणी आज आपण घालणार आहे, त्यामुळेच ती एक विशिष्ट चव येते. चला सुरुवात करूया हेल्दी टेस्टी असा रगडा पॅटीस करण्यासाठी. यासाठी अर्धी वाटी वाटाणे छान धुवून घेतले, त्यानंतर 5 ते 6 तास पाण्यात भिजवून घेतले. ते पाणी फेकून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण एका पॅनमध्ये अर्धा चमचा तेल घालायचं आहे, त्यामध्ये मोहरी घालायची, मोहरी तडतडली की जिरं घालायचं आहे, त्यानंतर कढीपत्त्याची पानं आणि हिंग घालायचं. हिंग नेहमीच्या भाजीपेक्षा कणभर जास्तच घालायचं आहे. त्यानंतर आपले धुतलेले वाटाणे, एक बटाटा घालायचा आहे. त्याचबरोबर आपण घालून घ्यायची पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर आणि पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर याला एक छान उकळी येऊ द्यायची. उकळी आली की कुकरचं झाकण बंद करायचं आणि कुकरला 3 ते 4 शिट्ट्या काढायचे, जेणेकरून आपले वाटाणे अगदी मऊ शिजले पाहिजे. तर वाटाणे बघा आपले मस्त मऊ शिजले. त्यानंतर काय करायचं, आपण चमच्याच्या साहाय्याने थोडंसं मॅश करून घ्यायचे बटाटे, जेणेकरून आपला रगडाना दाटसर होतो. तसाही तो अजून उकळला की मस्त असा दाटसर होतो. तर आता हा रगडा आपला तयार झाला आहे. त्यामध्ये 1 चमचा घालून घ्यायची आहे पुदिन्याची चटणी. यानेच ती विशिष्ट अशी गाडीवरच्यासारखी चव येते. आता रगडा झाला आहे, तर चटणी कशी करायची ते बघूया. 1 मूठ कोथिंबीर, 1 मूठ घेतलेला आहे आपण पुदिना. त्यामध्ये आता कैरीचा सीझन असल्यामुळे कैरी घातली नाही तर थोडीशी चिंच घालते मी नेहमी. त्यानंतर आपण घालायचं यामध्ये आलं, जिरं, मीठ आणि काळं मीठ. मिक्सरला फिरून घ्यायचं आहे की तुमची हिरवी चटणी तयार होते. हिरवी चटणी आपली तयार आहे. पातळसर हवी असल्यास थोडंसं यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. 3 बटाटे मी उकडून घेतले होते. आता बटाट्याची सालं काढायची आणि बटाटे मस्तपैकी मॅश करायचे. आता बटाट्याला थोडं बाइंडिंग येण्यासाठी आपण पोहे, अर्धी वाटी पोहे मी मिक्सरला दळून घेतले. पोह्यांच्या ऐवजी ब्रेड क्रम वापरू शकतात आणि पोहे एवढेही घालायची गरज नाही, त्यापैकी थोडेसे मी बाजूला ठेवलेले आहेत. जेवढं आपल्याला बाइंडिंगला हवे ना तेवढेच घालायचे. इथे यामध्ये साठी आपण घेतली पुन्हा चटणी केली आहे पॅटीससाठी. यामध्ये आपण घातली हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, जिरं आणि मिरची, हे छान वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण हे घालून घेतले. त्याचबरोबर 1 लिंबाचा रस घातलेला आहे, चवीनुसार मीठ, थोडंसं काळं मीठ आणि हळद घालायची. आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. बघा मला अगदी 2 चमचे फक्त पोह्यांची पावडर लागली, त्यापेक्षाही कमीच लागली, तर तेवढीच पावडर घालायची. त्यानंतर याचे छानपैकी गोळे करून घ्यायचे. दोन्ही बाजूनी मस्तपैकी आपले पॅटीस थोडेसे दाबून तुम्हाला हवा तो शेप देऊ शकता. दोन्ही बाजून तेलात आपण पॅटीस छानपैकी छान रंग येईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे. तर बघ आपले पॅटीसला मस्त असा रंग आला एका बाजूने, दुसऱ्या बाजूने पण छान भाजून घेतो आहे. आणि त्यानंतर आपण हे पॅटीस आपल्या प्लेटमध्ये ठेवायचे. वरतून आपण घालायचा आहे मस्तपैकी गरम गरम रगडा. रगडा जेवढा जास्त उकळतो ना तेवढा तो मस्त दाटसर यायला लागतो. तर रगडा घालून घ्यायचा आहे. आता रगडा घातल्यावर त्यावर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. बारीक चिरलेला आपण त्यावर घालून घ्यायची आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. त्यानंतर यावर घातली लाल चटणी. लाल चटणीमध्ये भिजलेली लाल मिरची आणि लसूण एवढंच घातलेलं आहे. ते मिक्सरला वाटून घेतलं आहे. यानंतर आपली हिरवी चटणी घालून घेतलेली आहे, तिला थोडीशी पातळ केली आहे. आणि त्यानंतर आपण घालून घेतलेली आहे आपली गोड चटणी. ही चिंच आणि गूळ एकत्र, म्हणजे चिंचेचा गूळ आणि गोळ एकत्र करून उकळलेली ही चटणी आहे. आणि त्यानंतर आवडीनुसार फरसाण घालायचं आहे. वरतून कोथिंबीर घालायची की मस्त असे आपले रगडा पॅटीस तयार.